तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेच्या 21व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात म्हणजेच मार्च महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात काय नवीन अपडेट आहे। लाडक्या बहिणी या हप्त्याची वाट पाहून थकल्या आहेत, कारण त्यांना आतापर्यंत हप्ते वितरणासंदर्भात कसलीही अपडेट आलेली नाही। तर आज काय नवीन अपडेट आलेली आहे या संदर्भातली माहिती आपण समोरच्या 30 सेकंदात पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार, मी भाऊसाहेब गोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर पाहून घ्या लाडक्या ताईंनो, आतापर्यंत GR हा यायला पाहिजे होता। आजची 16 एप्रिल आहे। मार्च महिना संपून आज 16 दिवस झालेले आहे, म्हणजेच अर्धा महिना एप्रिलचा सुद्धा झालेला आहे। त्यामुळे काही लाडक्या बहिणींना आता असं वाटत आहे की 2 हप्ते सुद्धा एकत्रित येणार काय। तर लाडक्या ताईंनो, सध्या तरी 2 हप्त्या संदर्भात कसलीही माहिती समोर आलेली नाही। जरी प्रसार माध्यमांवर ह्या बातम्या ट्रेंड करत आहे, युट्यूब चॅनल, दैनिक वर्तमानपत्र या प्रसार माध्यमांवर सध्या याच बातम्या येत आहे की लाडक्या बहिणींना जर मार्चच्या हप्त्याला विलंब होईल तर नक्कीच 2 हप्ते हे एकत्रित येईल। पण लाडक्या ताईंनो, माझ्या मते तुम्हाला 2 हप्ते एकत्रितपणे मिळणार नाही आणि या हप्त्याचं वितरण हे अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर होणार असल्याचं बोलल्या जात आहे प्रसार माध्यमांवर। तर सध्याच्या घडीला जो अक्षय तृतीया आहे ते 19 तारखेला आहे आणि आजची 16 तारीख आहे, म्हणजे फक्त 3 दिवस बाकी आहे। तर आज संध्याकाळपर्यंत जरी GR आला तरी सुद्धा वितरण हे 19 तारखेपर्यंत होणं आता शक्य नाही। वितरणाला तुमच्या विलंब झालेला आहे। 100% ही गोष्ट खरी आहे की तुमच्या वितरणाला आता विलंब झालेला आहे। त्यामुळे अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर तुम्हाला पैसा मिळणार नाही। असं होऊ शकतं की जर GR न येता डायरेक्ट हप्त्या वितरणाला सुरुवात झाली तर 18 ते 19 तारखेला 19 तारखेला रविवार आहे, त्यामुळे वितरण तर होणार नाही। पण 18 तारखेला वितरण हे सुरू होऊ शकतं जर डायरेक्ट वितरणाला सुरुवात झाली। त्यानंतर सुद्धा GR काढता येत असतो। या अगोदर सुद्धा आपण असं पाहिलेलं आहे की अगोदर वितरण सुरू झालं त्यानंतर सुद्धा GR हा काढण्यात येत असतो। पण आज उद्या जर GR हा प्रसिद्ध करण्यात आला सामाजिक न्याय विशेष सहाय्यक विभागाकडून तर वितरण तुमचं हे आता 25-26 तारखेच्या समोरच जाणार आहे आणि मागच्या वेळेस प्रमाणे यावेळेस सुद्धा तुमचं वितरण हे शेवटच्या आठवड्यातच होणार असल्याची माहिती आता समोर येत आहे। पण सध्याच या संदर्भात कुठेही अधिकृतपणे माहिती आलेली नाही। राज्याच्या महिला बाल कल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर लाडकी बहीण योजनेसंदर्भात KYC संदर्भात एक नवीन अपडेट दिलेली आहे की ज्या लाडक्या बहिणींनी KYC केलेली नव्हती त्या लाडक्या बहिणींसाठी अजूनपर्यंत कुठेही ऑप्शन उपलब्ध नाही। जरी तुम्हाला सोशल मीडियावर फसवेगिरी चालू असल्याची माहिती समोर येत आहे की तुम्हाला KYC करून देतो असं म्हणून तुमच्याकडून काही पैसे घेतल्या जात असल्याची बाब लक्षात आलेली आहे। त्यामुळे तुम्ही कुठेही KYC करून देत असेल तर अशा भूलथापाला बळी पडू नका, कारण नवीन KYC प्रक्रिया ही बंद करण्यात आलेली आहे। तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आली असल्याची माहिती राज्याच्या महिला बाल कल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे। त्यासोबत फक्त KYC दुरुस्ती ही सुरू राहणार आहे आणि KYC दुरुस्ती ही 30 एप्रिल पर्यंत राहणार असल्याची माहिती सुद्धा त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर दिलेली आहे। पण वितरणासंदर्भात अजूनपर्यंत त्यांनी कसलीही माहिती दिलेली नाही। त्यामुळे आतापर्यंत हप्ते वितरणासंदर्भात काही अपडेट आलेले नाही, पण आज अपडेट ही येऊ शकते। वितरणासंदर्भातला GR हा आज येऊ शकते। सोमवारपासून आपण वाट पाहत आहोत हप्ते वितरणाचा GR हा कधी येईल, पण आलेला नाही। तर आज जर GR आला तर नक्कीच तुमचं वितरण हे 25 तारखेच्या जवळ होऊ शकते, अन्यथा तुमचं वितरण हे पुन्हा 30 एप्रिल पर्यंत जाण्याची शक्यता वर्तवल्या जात आहे। तर लाडक्या ताईंनो, या हप्त्याच्या वितरणासंदर्भात जशी काही नवीन माहिती आपल्याकडे उपलब्ध होईल सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा। भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती सोबत। जय महाराष्ट्र।